समोर आलेली आहे। बहुप्रतीक्षित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून म्हणजेच गुरुवारी 25 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे। यामुळे नवी मुंबई शहराची ओळख देशाच्या आणि विकसित राष्ट्रांच्या प्रवेशद्वारासारखी होणार आहे। या विमानतळाचं उद्घाटन 8 ऑक्टोबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलेलं होतं। प्रारंभीच्या टप्प्यात विमानतळ सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या कालावधीमध्ये कार्यरत राहणार असून रोज 23 नियोजित उड्डाणं यामध्ये सुरू राहतील। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट याचं स्वप्न हे पण याची फार आतुरतेने वाट पाहत होतो, ते आता आपण सर्वांचं स्वप्न साकार होत आहे। 8 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय पंतप्रधान मोदींनी या एअरपोर्टचं उद्घाटन केलं आणि उद्याचा दिवस आहे या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्टमधून फ्लाईट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाईट। पहिलेच दिवशी 30 फ्लाईट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच। पहिली फ्लाईट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता। अखेरकार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होत आहे। अर्थातच खास असणारा या प्रवाशांसाठी बेंगळुरूहून सकाळी 8 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ते पहिलं विमान उतरणार आहे। त्यानंतर 8:40 सकाळीच 8:40 इथूनच विमान हे हैदराबादला रवाना होणार आहे। येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळ प्रशासनानं खास व्यवस्था केलेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी देखील जय्यत तयारी केल्याचं समजतंय। एकूणच पाहता त्यांना या विमानतळावर उतरल्यानंतर कोणती व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे, त्यांना बाहेर जाण्याची, त्यांच्या लगेजची एकूणच टेक्नॉलॉजीचा वापर करून या प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं जात आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल असं अनेक वर्ष, साधारण 25 वर्ष प्रतीक्षित होते। विमानतळासाठी इथून प्रवास करणार देशभरात, जगभरात प्रवासी इथून जाणार आहेत। त्यामुळे निश्चितच इथल्या पुणे असेल, मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांसाठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल। त्यामुळेच हे विमानतळ उद्या तर सुरू होतच आहे, त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2026 रोजी 24 तास सेवा या विमानतळावरून सुरू होणार आहे। त्यामुळे निश्चितच प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बाब म्हणावी लागेल। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, उरण, नवी मुंबई।